नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या खांद्यावर भाजलेल्याचा डाग आहे. हा सायलीला अर्जुनला दाखवायचा असतो आणि म्हणूनच सायली प्रियाला म्हणते, "अगं प्रिया, पदर बघ कसा लावलायस तू, थांब मी तुला लावून देते." असं म्हणत सायली पदर लावण्याच्या निमित्ताने प्रियाकडे येते. तिच्या मानेवरचं केस बाजूला करते आणि तिच्या खांद्यावर असलेला तो व्रण आता अर्जुनला दाखवते. आता अर्जुनची ही खात्री पटते की ही बबली लोखंडेच आहे. तर आता अर्जुनलाही कळालेलं असतं. तर त्यानंतर प्रिया अश्विनला म्हणते, "चल अश्विन, आपण पाडव्याची पूजा करून घेऊया. गेल्या वर्षीप्रमाणे ह्यावर्षीही तशीच करूया." असं म्हणत प्रिया पुढे पाऊल टाकणार तर कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, अगं थांब ना. म्हणजे गेल्या वर्षी तू आणि अश्विननेही पूजा केली होती, पण ह्यावर्षी आपण सायली आणि अर्जुनला करायला देऊयात ना?" तर प्रिया म्हणते, "पण आई." कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, अगं मला माहीत आहे, तू समजूतदार आहेस. तू नक्की समजून घेशील आणि सायली अर्जुनला ह्या वर्षीच्या पूजेचा मालही देशील, हो की नाही?" तर प्रिया म्हणते, "हो हो आई, काही हरकत नाही. जा पूजा करून घ्या." असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुनकडे पाहते. तर अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणतो, "तन्वीना आजकाल सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक गोष्ट इतकी छान पद्धतीने करते ना की तिचं कसं कौतुक करावं मला काहीच कळत नाही. पण तन्वीचा अभिमान मात्र मला वाटतो." अर्जुन म्हणतो, "हो ना, म्हणजे तन्वीचं रोजचं वागणं हे आमच्यासाठी सरप्राईजच असतं. म्हणजे रोज एक नवनवीन सरप्राईज ती देत असते. एक्झाम्पल, आत्ताच तिने सगळ्यांसमोर जो समजूतदारपणा दाखवला ना, त्यासाठी मी बोलतोय." आता अर्जुनचा हा रोष अश्विनला कळालेला असतो, परंतु अश्विन मात्र आता काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, "चल बायको, आपण गुढीची पूजा करून घेऊयात." असं म्हणत सायली अर्जुन आता गुढीची पूजा करतात. अगदी सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे ती पूजा करून घेतात. तर त्यानंतर सायली आणि अर्जुन गुढीमातेजवळ प्रार्थना करतात. तर सायली म्हणू लागते, "गुढीमाते, ह्यापुढे या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. तुझी सावली या घरावर कायम अशीच राहू देत." सायली मनाशीच म्हणते, "आणि अस्त्यावर सत्याचा विजय मिळवण्याचं, बबली लोखंडेचं सत्य जगासमोर आणण्याचं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. त्यामध्ये आम्हाला यश मिळू देत." तर अर्जुन प्रार्थना करत म्हणतो, "अख्ख्या जगासमोर बबली लोखंडेचं सत्य आम्हाला आणायचं आहे आणि त्यासाठी गरज आहे तुझ्या आशीर्वादाची. आम्हाला लवकरात लवकर बबली लोखंडेचं सत्य जगासमोर आणायचं आहे." तर त्यानंतर आता अस्मिता आणि सचिन गुढीची पूजा करण्यासाठी पुढे येतात. आता अस्मिता पूजा करत असते, परंतु सचिनचा त्याकडे काहीच लक्ष नसतो. सचिन नाईलाजाने फक्त अस्मिताच्या बाजूला जाऊन बसतो. अस्मिता पूजा करते आणि त्यानंतर आपल्या बाळाला घेऊन गुढीमातेसमोर उभी राहते आणि म्हणू लागते, "आमच्या संसारावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होऊ देत. आमचं नातं पूर्वीसारखं होऊ देत. सचिनच्या डोक्यावर असणारं कर्जाचं ओझं कमी होऊ देत. म्हणजे आमचं नातं लवकरात लवकर पूर्वीसारखं होईल." आता अस्मितानंतर प्रिया आणि अश्विन गुढीमातेची पूजा करतात आणि त्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापराव घरातील सर्वजण गुढीमातेची पूजा करतात. अगदी मनापासून तिच्याकडे मागणं मागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिना आता सायलीची वाट पाहत असते आणि म्हणू लागते, "बघितलंस की शांते, आता आली का ती सायली? अगं, माझ्या मुलीचा खरा चेहरा जगासमोर आणणार होती ना, माझ्यासमोर आणणार होती ना, मग काय झालं? सकाळपासून एक फोन तरी केलाय का? काही करू शकत नाही ती, कारण माझी मुलगी कशी आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे." तर आता पुढे महिना म्हणू लागते, "ती सायली आली नाही ती नाही, पण तिचा नवरासुद्धा काही सकाळपासून इथे फिरकलासुद्धा नाहीये. मला माहीत आहे ना, ती माझ्या मुलीच्या विरोधात कुठलाच पुरावा आणू शकत नाही." तर सदा महिनाला म्हणतात, "अगं महिने, आत्तापर्यंत त्या बबलीची वाट पाहतच होतीस ना, मग आता थोडा वेळ तर सायलीची वाट बघ, थोडा धीर धर, नक्कीच ती सायली येईल." तर महिना म्हणू लागते, "त्या सायली आणि अर्जुनने तुमचा जीव काय वाचवला, तर तुम्ही त्यांचीच बाजू घ्यायला लागलात? अहो, रक्ताचं हे रक्ताचं नातं असतं आणि आपल्या पोरीसोबत आपल्या रक्ताचं नातं आहे. परक ते परकत असतं. त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे, माझी मुलगी जगाशी कशीही वागली ना तरीसुद्धा ती आमच्यासाठी चांगलीच आहे आणि ती आमच्याशी चांगलंच वागणार, कारण ती माझी मुलगी आहे." असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या आता महिनेला शांता मात्र शांत करते आणि शांता मावशी म्हणू लागतात, "अगं महिने, जरा गप्प बस ना, थोडा धीर धर ना, काय चाललंय ग तुझं? आणि हो, सायली आहे ती सायली, तिच्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुला कळेल की ती कशी आहे आणि सायली तिचा शब्द कधीच मोडत नाही." तर त्याचवेळी तिथे अर्जुन आलेला असतो आणि शांता मावशींना म्हणतो, "अगदी बरोबर बोललात तुम्ही." अर्जुन महिन्याच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, "माझ्या बायकोने शब्द दिला ना तर तो ती पाळणारच आणि तसाही दिवस संपलेला नाहीये." तर महिना मागे वळून पाहते तर सायली नसते आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, "हो का? मग तुझी बायको कुठे आहे?
तू तर एकटाच आलायस. तर अर्जुन म्हणतो की हो, मी एकटाच आलोय, कारण माझी बायको तुमच्या मुलीचा खरा चेहरा तुम्हाला दाखवण्याची तयारी करत आहे. आता अर्जुन मैनाला विचारतो, खरंच तुमच्या मुलीचा खरा चेहरा तुम्हाला बघायचा आहे? तर मैना कॉन्फिडन्समध्ये बोलते की हो, मला बघायचंच आहे, कारण मला माहीत आहे माझी मुलगी तशी नाही. तर आता अर्जुन सायलीला व्हिडिओ कॉल करतो. तर त्यावेळी सायली मैना आणि सदाला म्हणू लागते, डोळ्यात तेल घालून बघा, तुम्हाला वाटेल की ही बबली लोखंडे तुमची मुलगी आहे. असं म्हणत सायली आता प्रियाच्या रूमचं हळूवार दरवाजा उघडते आणि पाहते आणि त्यांना व्हिडिओमध्ये दाखवते. तर प्रिया मात्र शांत झोपलेली असते. तर आता सदा हळू आवाजातच महिनेशी बोलत असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही मोठ्याने बोलू शकता, कारण आपल्यासाठी मी आपला मोबाईल म्यूटवर ठेवला आहे. तर आता सदा मैनाला म्हणू लागतात, महिने, अगं तू तुझ्या मुलीला मेसेज करतेस, तुझ्या बापाचा जीव जातो असं म्हणतेस, आणि तुझी मुलगी मात्र शांत झोपू नये, बघतेस ना तू. तर मैना अजूनही प्रियावर विश्वास ठेवत म्हणू लागते, तुम्ही गप्प राहा हो, जरा वेळ थांबा ना, पुढे बघा तर. तर आता अर्जुन म्हणतो, अजूनही विश्वास बसत नाही ना, मग थांबा. असं म्हणत अर्जुन आता मैनावनच्या फोनवरून प्रियाला फोन करतो. प्रिया शांत झोपलेली असते. ती आपला इकडे तिकडे मोबाईल शोधते आणि पाहते तर आईचा फोन असतो. प्रिया म्हणू लागते, ही मैना का फोन करतेय? हिचा फोन घेण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, हे हिला कळत नाहीये का? सतत सतत मला फोन करून त्रास देतेय. आता मात्र मैनाला धक्काच बसतो. तर अर्जुन म्हणतो, अजून पुरावा हवाय का? असं म्हणत अर्जुन मेसेज करतो. त्यामध्ये अर्जुन लिहितो की तुझ्या बापांची तब्येत बरी नाहीये, तू लवकर डॉक्टर आणि पैसे पाठव, नाहीतर तुझ्या बापाचा जीव जाईल. तर तो मेसेज वाचताच प्रिया म्हणू लागते, गचकायचं तर गचकूनच दे, सदा गेला तर चांगलंच आहे माझ्यासाठी, तो गचकण्याचीच तर मी वाट बघतीये. मला माहीतच नव्हतं की आपली बबली अशी असू शकते. म्हणजे मी आत्तापर्यंत या मुलीवर विश्वास ठेवला होता, हीच ती मुलगी की जिच्यावर मी विश्वास ठेवला. असं म्हणत आता दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात. आता त्यावेळी सायलीचा तोल जातो आणि प्रियाच्या रूमचा दरवाजा जास्त उघडला जातो आणि त्याचवेळी प्रियाला आवाज जातो. प्रिया आवाज व्यवस्थित म्हणते, कोण आहे तिकडे? आता सायली तिथे बाजूला लपते, परंतु प्रिया नक्की बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी येते. त्यावेळी मात्र सायली तिथे नसते, ती तिथून निघून गेलेली असते. प्रियाला तिथे कोणीच दिसत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली आता व्हिडिओ कॉलवरच सदा मैनाशी बोलत असते. तर मैना सायलीला म्हणते, केवढी मोठी चूक करत होते, मी या पोरीवर विश्वास ठेवत होते. अगं सायली, ही बबली आमचीच पोरगी आहे ना, मग ही आमचीच पोरगी आमच्या जीवावर का उठली आहे? असं म्हणत मैना खूप रडत असते. तर त्यावेळी सायली म्हणू लागते, तुमचं दुःख समजू शकते मी मैनाताई, मला तुम्हाला दुःख द्यायचा हेतू नव्हता. फक्त मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही जिला पाठीशी घालताय ना, तिला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाहीये, तिला तुमची काळजीसुद्धा नाहीये. आणि ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की तुमच्यापासून तिला जर धोका आहे असं जर तिला जाणवलं ना, तर ती तुम्हालासुद्धा मारून टाकेल, तुमचासुद्धा जीव संपवेल. मी तुम्हाला शब्द दिला होता त्याप्रमाणे मी माझा शब्द पाळला आहे. तिचं खरं रूप मी तुम्हाला दाखवलं आहे. आता यापुढे काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. तर अर्जुन सदा मैनाला म्हणतो, आता तुम्हीच ठरवा की यापुढे तुम्हाला तुमच्या मुलीची साथ द्यायची आहे की आमची साथ द्यायची आहे. आता सदा मैनाला म्हणू लागतात, मैने, आता बोल ना, आता का गप्प बसलीस? आता मैना आपलं दुःख पुसतात आणि सायलीला म्हणतात की सायली, आजपासून ती बबली माझ्यासाठी मेली आहे, ती माझी पोर नाही. आत्तापर्यंत तिने केलेल्या पापाची शिक्षा तिला मिळायलाच हवी. जी पोरगी स्वतःच्या आईबापाच्या जीवावर उठते तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आत्तापर्यंत तिने खूप गुन्हे केले आहेत आणि या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. यापुढे तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं. असं म्हणत आता मैनाने ठाम निर्णय घेतलेला असतो आणि सायली तिच्या ह्या पुढच्या पाऊलमध्ये सुद्धा यशस्वी ठरलेली असते. आता अर्जुन रात्री शांत झोपतो आणि सकाळी उठल्यावर त्याला समोर असणारा कॉफीचा कप. आता कॉफीच्या वासाने अर्जुनला जाग येते. अर्जुन म्हणतो, कॉफी? आता अर्जुन उठून पाहतो. त्यावेळी मात्र सायली त्याच्यासमोर कॉफी आणि त्याची फेवरेट कुकीज घेऊन आलेली असते. अर्जुन म्हणतो, कॉफी आणि माझी फेवरेट कुकीज? आज काही दिवस स्पेशल आहे का? तर सायली म्हणते की हो, आजचा दिवस स्पेशलच आहे. म्हणजे काल आपण एवढी मोठी कामगिरी केली आहे. एकीकडे त्या सदा मैनाला त्यांच्या मुलीचा खरा चेहरा दाखवला, तर दुसरीकडे प्रियाच्या खांद्यावर असणारी खूनसुद्धा आपल्याला कळाली आहे, ज्याची प्रियाला जाणीवही नाही. अर्जुन म्हणतो, हो ना, पण याचं क्रेडिट सायली फक्त तुला जातं. म्हणजे त्या प्रियाला अजून माहीतही नाहीये की ट्रॅप किती घट्ट बसत चालला आहे आणि या घट्ट ट्रॅपमध्ये ती मात्र अडकत चालली आहे. तर सायली म्हणते की हो, आणि यापुढे ती अजून अडकणार आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून ही. तर अर्जुन म्हणतो, त्याचं सेलिब्रेशन म्हणून ही कॉफी आणि चहा आणि त्यासोबत माझे फेवरेट कुकीज? तर सायली म्हणते, फक्त चहा आणि कॉफी नाही, तर मारामारी,
असं म्हणत चहा आणि कॉफी ते मिक्स करते आणि म्हणू लागते, म्हणजे बघा ना, चहा आणि कॉफी एकत्र केल्यावर किती छान मारामारी तयार होते. अर्जुन म्हणतो, अगदी आपल्यासारखी. म्हणजे या दोघांची चव वेगवेगळी असते, टेस्ट वेगळी असते, परंतु त्या दोघांना एकत्र केल्यानंतर त्यांच्यातील गोडवा अजून वाढतो. किती सुंदर सकाळ आहे ना, म्हणजे एवढी मारामारी माझ्या हातात आणि माझी सुंदर बायको माझ्यासमोर. आपण हा गोडवा अजून वाढवूयात का? असं म्हणत अर्जुनने ती एकाच कपामध्ये मारामारी केलेली असते आणि अर्जुन म्हणतो, आता ही एकाच कपामधून एकदा तू प्यायची, एकदा मी पिणार. असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सायलीला म्हणतो, आता हा गोडवा अजून वाढत जाणार. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुझ्यासारखी गोड स्माईल, तुझ्यासारखी गोड बायको आणि ही जर मारामारी, तर अजून काय हवंय आयुष्यात? आता सायली लाजतच बाजूला जाते, तर अर्जुन हात पकडतो आणि म्हणतो, थांब थांब, आता तू काहीतरी काम करशील, किचनमध्ये जाशील आणि तिथे तू तुझा वेळ घालवशील. त्या अगोदरच मी तुला पकडून ठेवलं आहे, कारण आज ही मारामारी संपल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीयेस. असं म्हणत अर्जुन सायलीला त्याच्या बाजूलाच बसवतो आणि दोघेही आता मारामारी एन्जॉय करत असतात. दोघेही खूप खुश असतात. आणि त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं ते म्हणजे चक्क प्रियाने अश्विनसाठी सकाळी उठून डबा बनवलेला असतो आणि म्हणू लागते, अश्विन, हा घे तुझा डबा. अश्विन म्हणतो, डबा? तर प्रिया म्हणते, हो, आज मी तुझ्यासाठी डबा बनवला. खरं सांगू का, परवा तुझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हातून डबा खाली सांडला तेव्हापासून मला खूप अपराधी वाटत होतं, म्हणून म्हटलं आज तुझ्यासाठी डबा बनवावा आणि म्हणूनच आज सकाळीच उठून मी तुझ्यासाठी डबा बनवला आहे. आता अश्विनला प्रियाचा अभिमान वाटत असतो. अश्विन म्हणू लागतो, तन्वी, तू स्वतःमध्ये इतके अमेझिंग बदल केलेस ना की रोजच्या रोज मी अजून तुझ्या प्रेमात पडतोय. आता प्रिया अश्विनला म्हणते, आता अजिबात जवळ येऊ नकोस, कारण तुला हॉस्पिटलला जायचं ते विसरलास का तू? तर अश्विन म्हणतो, नाही, हे तर मी कधीच विसरणार नाही, पण हो, तू जे डब्यात प्रेम भरून दिलेस ना ते मी संध्याकाळपर्यंत पुरवेन आणि उरलेला कोटा मी रात्री पूर्ण करेन. असं म्हणत अश्विन खूप प्रेमानेच प्रियाकडे पाहत असतो. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे खूप उशीर होतोय हॉस्पिटलला जायला. असं म्हणत त्याच्या हातात टिफिन देते, बॅग देते आणि तिथून त्याला खालवते. तर त्यानंतर प्रिया म्हणते, हा अश्विन किती बावलट आहे ना, म्हणजे कोणत्याही गोष्टीवर खुश होत असतो. एवढी एवढी छोटीशी स्माईल जरी फेकली ना तरीसुद्धा हा प्रेमात येडा होत असतो. असं म्हणत प्रिया काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्यानंतर ती तिचा मोबाईल पाहते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं. तर प्रिया म्हणू लागते, अरे यार, मी तर रात्री अश्विनला मोबाईलचा आवाज येऊ नये म्हणून मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला होता, पण या महिन्याचे किती फोन्स आणि मेसेजेस आले आहेत. खरं तर हिला मला पैसे पाठवायला सांगितले होते. आता हिला काही करून पैसे पाठवायला हवेत, नाहीतर जातील सायली अर्जुनकडे पैसे मागायला आणि सायली अर्जुनच्या टीममध्ये गेले तर नाही, असं होऊन चालणार नाही. आणि म्हणूनच प्रिया लगेच तिच्या माणसाला फोन करते आणि म्हणू लागते, हॅलो, मी काही पैसे आणि तुला पत्ता पाठवतेय, त्या पत्त्यावर जायचं आणि ते पैसे द्यायचे. तिथे एक म्हातारी राहतात, त्यांना पैसे द्यायचे आहेत. तर तो सायली आरामात बेडवर बसलेली असते. अर्जुन म्हणतो, खरंच? हे तू बोलतयस का? नाही, म्हणजे एरवी तुझी धावपळ चालू असते, मला नाश्त्यासाठी हाक मारत असतेस, पण आज काही वेगळा चमत्कारच काढलाय का? तर सायली म्हणते, चमत्कार येथे नाही, खाली होतोय. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर आता सायली म्हणू लागते, आज प्रियाने सकाळचा नाश्ता, अश्विन भाऊजींचा डबा आणि दुपारचं जेवणही तयार ठेवलं आहे. आता मात्र अर्जुन स्वतःला सावरतो आणि म्हणू लागतो, हा चमत्कार म्हणायचा का? म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु तितकाच विचारही करावा लागतो की हिच्या मनात नक्की काय चालू आहे. सायली म्हणते, हो ते तर आहेच, परंतु तिला नक्कीच काहीतरी साध्य करायचं असेल आणि म्हणूनच हे सगळी काही नाटकं चालू असणार. अर्जुन म्हणतो, ते सगळं जाऊ दे, परंतु आपल्याला लवकरात लवकर डीएनए टेस्ट करायला हवी. मैनावती आणि प्रिया या दोघांचीही डीएनए टेस्ट करायला हवी, कारण ज्यावेळी तन्वी परत आली होती तेव्हासुद्धा सिनियरने डीएनए टेस्ट केली होती. त्यावेळी प्रियाने रिपोर्ट मॅनेज केले होते आणि तिच्या मनासारखे रिपोर्ट ती घेऊनही आली होती. पण जोपर्यंत आपण डीएनए टेस्ट करत नाही तोपर्यंत सिनियर कुठल्याही पुराव्यांवर विश्वास ठेवणार नाही. तर सायली म्हणते की हो, रविराज काकांचा विश्वास वाचवायचा असेल आणि रविराज काकांसमोर सत्य आणायचं असेल तर त्यासाठी डीएनए टेस्टची गरज आहे. आता फक्त मैनावती आणि प्रिया यांचीच डीएनए टेस्ट नाही, तर प्रिया आणि प्रतिमा आता यांचीही करायची आहे, म्हणजे शंकेला कुठेही जागा राहायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासमोर सगळे रिपोर्ट आले तर हे सिद्ध होईल की प्रिया ही प्रतिमा त्यांची नाही तर मैनावतीची मुलगी आहे. तर अर्जुन म्हणतो की हो, पण आता प्रश्न हा आहे की आता डीएनए रिपोर्टसाठी सॅम्पल कसं मिळवायचं, कारण प्रिया, प्रतिमा आणि इथे मैना या तिघांचंही सॅम्पल आपल्याकडे असायला हवं. एकतर त्यांचा केस, नाहीतर दुसरं म्हणजे नखं. आता हे कसं मॅनेज करायचं? तर सायली म्हणते, आहे माझ्याकडे एक कल्पना. आता अर्जुन सायलीला विचारतो, कोणती? तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई प्रतापरावांना आवाज देतात आणि म्हणतात,
अहो चला नाश्ता करून घ्या. आणि अगं विमल, जा आणि अस्मिताला विचार की ती नाश्ता करायला बाहेर येते की तिच्या रूममध्येच नेऊन द्यायचं आहे. आता विमलताई अस्मिताच्या रूमच्या दिशेने निघालेले असतात. पण त्याचवेळी अस्मिता रूमच्या बाहेर येत असते आणि तिच्यासोबत सचिन असतो. तर कल्पनाताई म्हणतात, चला अस्मितासुद्धा आली आहे, आपण नाश्ता करून घेऊयात. प्रतापराव उठणार तर अस्मिता म्हणू लागते, डॅड 1 मिनिट, मला तुमच्यासोबत जरा बोलायचं आहे. प्रतापराव म्हणतात, बोल ना, काय झालंय बाळा? तर अस्मिता म्हणू लागते, डॅड माझ्या बँक अकाउंटचं नक्की काय झालंय? तुम्ही म्हणाला होता ना की तुम्ही चौकशी कराल, तुम्ही बोलाल म्हणून. तर प्रतापराव म्हणतात की हो, मी फॉलोअप घेतच आहे, मी त्या बँकेशीही बोललो आहे, त्या मॅनेजरशीही बोललो आहे. ते म्हणालेत की काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, होईल ना, ते कळवतील आपल्याला. तर अस्मिता म्हणू लागते, पण सतत डॅड हेच उत्तर मिळतंय, माझे पैसे हवे आहेत आणि ते मिळत नसतील तर मग काय उपयोग आहे? तर प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, नको काळजी करूस. तर प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, मी आज बँकेत स्वतःहून जातो आणि बघतो नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं तुला या सगळ्याची काय गरज आहे? म्हणजे बँकेतील पैसे मिळत नसतील तर काय हरकत आहे? तुला आम्ही पैसे देणार आहोत ना, तुला काय हवं असेल तर सांग, आम्ही तुला आणून देऊ. आता मात्र अस्मिता सचिनकडे पाहते. तर सचिन म्हणू लागतो, तो मम्मा, पैशाचा प्रश्न नाहीये, परंतु अस्मिताच्या अकाउंटचा प्रश्न आहे. समजा तिचं अकाउंट डिॲक्टिवेट झालं आणि कोणीतरी नकळत तिच्याकडून पैसे काढून घेतले तर? म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला हवी एवढंच आम्हाला वाटतंय. आपण बाहेर किती फ्रॉडबद्दल ऐकतोय ना, म्हणजे उद्या असं व्हायला नको की त्यातून लाखो रुपये काढले गेलेत आणि नंतर आपल्याला कळलंय, असं म्हणत आता सचिन नाटक करत असतो. तर अस्मिता म्हणते की हो, सचिन बोलतोय ते अगदी खरं आहे. तर प्रतापरावांना अस्मिता म्हणू लागते, डॅड मला खरंच खूप भीती वाटते, तुम्ही काही करून अगोदर ते काम करूनच घ्या डॅड, मला ते पैसे मिळायला हवे आहेत. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता, अगं. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, अस्मिताई, ते पैसे तुलाच हवे आहेत ना? आता मात्र अस्मिता शांतच होते. आता अस्मिता अर्जुनला म्हणते, म्हणजे? तर अर्जुन अस्मिताच्या समोर येतो आणि म्हणू लागतो, म्हणजे कोणीतरी दुसरं तुझं नाव घेऊन पैसे मागण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे ना, हेच कन्फर्म करून घेतोय. तर अस्मिता म्हणू लागते, मी आणि डॅड माझ्या अकाउंटबद्दल बोलत होतो, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, त्यामुळे अर्जुन तू यामध्ये पडू नकोस. असं म्हणत आता अस्मिता स्वतःच्या भावालाही दुखावते. आता अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन काही बोलणार तर सायली त्याला थांबवते. तर प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता, तू चिडचिड करू नकोस, तू चल अगोदर नाश्ता करून घे, आपण नंतर बघू, मी जाणारच आहे ना बँकेत. अस्मिता म्हणते, नकोय मला नाश्ता, असं म्हणत ती रूमच्या दिशेने निघून जाते. आता सचिनही तिथून निघून जातो. कल्पनाताई अस्मिताला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अस्मिता काही थांबत नाही. तर आता प्रिया नाटक करत म्हणू लागते, अस्मिताचे हॉर्मोन्स म्हणजे प्रेग्नन्सीप्रमाणे वर खाली होत असतात आणि त्यामुळे थोडी तिची चिडचिड होत असेल, पण आपण कोणीही ते मनावर नको घेऊयात, सगळं काही नीट होईल. चला, मी नाश्ता बनवलाय, तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी, अगं आजकाल तू सगळ्यात जबाबदाऱ्या अगदी मनापासून उचलत आहेस, मनापासून सगळं काही करत आहेस. तर त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर तिच्या माणसाचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया म्हणते, मी आलेच. तर प्रतापराव आवाज देत म्हणतात, तन्वी, अगं तू आम्हाला नाश्ता देणार होतीस ना? प्रिया म्हणते, विमल आहे ना, विमल, जरा नाश्ता देशील का? असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर कल्पनाताई म्हणतात, चला आपण सर्वांनीच नाश्ता करून घेऊयात. तर सायली म्हणते, हो आपण नाश्ता करूया, परंतु आईबाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे आईबाबा, मी जरा सांगते ते तुम्ही ऐकाल का? तर कल्पनाताई म्हणतात, काय झालंय सायली? तर सायली म्हणू लागते, आईबाबा, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की प्रिया अगदी घरच्या कामांमध्ये लक्ष देते, सगळं काही मनापासून करते, मग त्याचं बक्षीस म्हणून तुम्ही तिला काहीतरी द्याल का? आता मात्र कल्पनाताई आणि प्रतापराव यांना काही कळत नसतं. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे? दुसरीकडे प्रिया फोनवर बोलत म्हणते, हॅलो, मी किती वेळा सांगितलं फोन करायचा नाही, काम झाल्यावर मेसेज करायचा. तर प्रियाचा माणूस प्रियाला म्हणतो, मॅडम, काम झालंच नाही म्हणूनच मी फोन केला आहे. प्रिया म्हणते, म्हणजे? तर आता तो माणूस प्रियाला म्हणतो, मॅडम, तुम्ही जे ॲड्रेसवर पाठवलं होतं तिथे मी आलो आहे, परंतु इथे कोणीच नाहीये. प्रिया म्हणते, नीट बघ ना. तर तो म्हणतो, हो मॅडम, मी बघितलं आहे, घरात कोणीच नाहीये, घर रिकामी आहे. आता मात्र प्रियाला काहीच कळत नसतं. तर तो म्हणू लागतो, मॅडम, मी तुम्हाला लोकेशन पाठवलं आहे, तुम्ही एकदा चेक करा ना. आता प्रिया लोकेशन चेक करते, लोकेशन बरोबर असते आणि म्हणूनच प्रिया म्हणते, तू एक काम कर, तुझे पैसे काढून घे आणि बाकीचे पैसे मला परत ट्रान्सफर कर. तर तो माणूस म्हणतो, बरं ठीक आहे मॅडम, असं म्हणत आता प्रिया फोन ठेवते. तर प्रिया विचार करत म्हणते की सदा, महिना नक्की कुठे गेले असतील, ते दोघंही घरी नाहीयेत, मग नक्की कुठे असतील? आणि म्हणूनच आता प्रिया महिनाला फोन करायला घेते. तर दुसरीकडे सायलीला कल्पनाताई म्हणतात, मोठं द्यायचं म्हणजे नक्की काय द्यायचंय सायली? कल्पनाताई म्हणतात, हे
म्हणून तिला गिफ्ट वगैरे द्यायचंय का? तर सायली म्हणते, आई मी म्हणते म्हणून, मी सांगते म्हणून प्लीज द्याल ना? कल्पनाताई म्हणतात, हो, पण आता काय द्यायचं तिला गिफ्ट म्हणून? तर सायली म्हणते, हे घे आई. असं म्हणत तिने तिजोरीच्या चाव्या कल्पनाताईंच्या हातात दिलेल्या असतात. कल्पनाताई म्हणतात, सायली, तिजोरीच्या चाव्या आणि ह्या मी तन्वीच्या हातात द्यायच्यात. नाही नाही, हे शक्य नाही. प्रतापराव म्हणतात, सायली, अर्जुन, अरे आतापर्यंत तुम्ही सांगाल तसं आम्ही वागत आलो, परंतु आता तिजोरीच्या चाव्या देणं म्हणजे असं आहे ना की चोराच्या हातातच या चाव्या देण्यासारखं. सायली म्हणते, बाबा मला माहीत आहे, मी तुमची काळजी समजू शकते, पण फक्त मी सांगते म्हणून तर. अर्जुन म्हणतो, मम्मा, डॅड, आता तुम्ही प्लीज एवढं करा. पुढे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतीलच आणि लवकरच आम्ही तुम्हाला सगळं काही सांगू, परंतु तोपर्यंत आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही द्याल ना आम्हाला साथ? तर कल्पनाताई आणि प्रतापराव तयार होतात. तर इकडे प्रिया सतत मैनाला फोन करण्याचा प्रयत्न करत असता, परंतु तो फोन सायलीकडे असल्यामुळे प्रियाचा फोन काही मैना घेत नसते. तर प्रिया म्हणू लागते, काय झालंय, ती मैना माझा फोन का घेत नाहीये? कुठे गेले ते म्हातारा-म्हातारी? या सदाला बरं नाही म्हणून ही मैना हॉस्पिटलला तर गेली नाहीये ना? पण जर ती हॉस्पिटलला गेली असती तर तिने माझ्याकडे पैसे मागितले असते. मग नक्की गेलेत कुठे? काय चाललंय नक्की? प्रिया पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात, तन्वी, अगं तन्वी. आता प्रिया फोन ठेवते आणि म्हणू लागते, शांत, डोकं शांत ठेवायला हवं आणि चेहऱ्यावर काही भीती दिसायला नको, नाहीतर सायली अर्जुन मला लगेच पकडतील. असं म्हणत प्रिया स्वतःला शांत करते, कंट्रोलमध्ये आणते. तर प्रियाच्या मनात दुसराच विचार येतो आणि ती म्हणू लागते, कदाचित सदा मैना सायली अर्जुनच्या हाती तर लागले नसतील ना? तर इकडे कल्पनाताई म्हणतात, तन्वीला इतके हाका मारते पण अजून ती बाहेर येत नाहीये. सायली म्हणते, मी जाऊन बघते. परंतु त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. तर प्रिया येताच कल्पनाताई तिच्याकडे रागाने पाहतात. तर प्रिया म्हणू लागते, काय झालंय, नाश्ता व्यवस्थित झाला होता ना? तर सायली म्हणते, तू कोणाशी फोनवर बोलत होतीस एवढा वेळ? तर प्रिया नाटक करत म्हणते, अगं एका मैत्रिणीचा फोन आला होता, कितीतरी महिन्यांनंतर फोन आला आणि मी बोलण्यातच अडकून गेले होते आणि या बोलण्यात मला आईच्या हक्काचा आवाजही ऐकू आला नाही. आता प्रियाची ही नाटकं सायली अर्जुनला चांगलीच माहीत असतात. आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, काय झालंय, तुम्ही सर्वजण असे का बघताय, काही झालंय का? तर कल्पनाताई म्हणतात, काही झालंय नाही, होणार आहे. अश्विनला फोन कर आणि ताबडतोब घरी बोलावून घे. तर प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, काय झालंय नक्की? कल्पनाताई म्हणतात, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. आता प्रिया घाबरतच अश्विनला फोन करायला घेते. तर प्रिया मनाशीच म्हणते, हे सदा मैना एकीकडे सापडत नाहीयेत आणि ह्यांचे हे चेहरे, नक्की काय झालंय या सायली अर्जुनने? माझ्या विरुद्ध काही बॉम्ब टाकलाय की काय? असं म्हणत प्रिया घाबरून गेलेली असते. तोपर्यंत अश्विनही घरी आलेला असतो. अश्विन येताच प्रियाला म्हणतो, काय झालंय तन्वी, मला एवढ्या घाईने का बोलावून घेतलेस? तर प्रिया म्हणते, आईने मला तुला बोलवायला सांगितलं, म्हणजे मलाही माहीत नाही की नक्की काय कळलंय, कोणी काहीच सांगत नाहीये. असं म्हणत प्रिया थोडी घाबरून गेलेली असते. अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, काय झालंय मम्मा, तन्वी सगळ्यांशी नीट वागते हे आम्हाला दिसतंय आणि काही दिवस ती स्वतःमध्ये बदल घडवून आणते हे आम्हाला दिसतंय. मी तर कधी कधी तिला जास्तीची कामं सांगत होती, पण ती मात्र कोणतीही चिडचिड न करता अगदी मनापासून सगळी कामं पूर्ण करत होती आणि म्हणूनच मलाही तिचा अभिमान वाटतोय. मी प्रत्येक जबाबदाऱ्या अगदी मनापासून उचलल्या आहेत आणि म्हणूनच पूर्णाई म्हणतात ना, जबाबदारी घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीला जर आपण जबाबदारीची संधी दिली ना तर तो जास्त जबाबदार होतो. आणि अश्विन, म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे. तर अश्विन म्हणतो, निर्णय, कोणता निर्णय मम्मा? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, तुझ्याकडे ज्या तिजोरीच्या आणि या घराच्या ज्या चाव्या आहेत त्या माझ्याकडे दे. तर सायली म्हणते, आई, का, कशासाठी? कल्पनाताई म्हणतात, मी जेवढं सांगितलंय ना तेवढं कर, चाव्या दे. आता कल्पनाताई सायलीकडून चाव्या घेतात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी, तू या घरची धाकटी सून आणि पूर्णा आजींची नातसून म्हणून आम्ही तुला स्वीकारलं आहे आणि तू ते सिद्ध केलंयस आणि म्हणूनच आजपासून या घराची जबाबदारी तुझ्यावर. अश्विन, यापुढे तन्वी या घरची सून म्हणून आम्ही तिला स्वीकारला आहे. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, तुझं कार चाललंय, अगं हिच्यावर तू विश्वास ठेवतेस, 2 दिवस बरी काय वागली ती तर तुम्ही सर्वजण हिच्यावर विश्वास ठेवायला लागलात आणि आता तर तिजोरीच्या चाव्या देत आहे हिच्या हातात, म्हणजे 2 दिवसात ती तिजोरी साफ करेल. तर अश्विन म्हणतो, अर्जुन, तू काहीही बोलू नकोस, दादा ती असं काहीही करणार नाहीये. तर प्रिया म्हणते, अर्जुन, अरे माझ्यावर विश्वास ठेवून तर बघा, मी असं काहीही करणार नाहीये. तर सायली चिडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, कसा ठेवायचा तुझ्यावर विश्वास, सांग ना. इतिहास सांगतोय की जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा तू पाठीत सूरज खुपसलायस. तर प्रिया म्हणते, नाही आई, मी असं काही करणार नाही. सायली, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि आई बाबा, खरंच थँक्यू सो मच,
तुमच्या या जबाबदारीचं मी नक्कीच सोनं करेन. मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला कुठेच तक्रारीसाठी जागा ठेवणार नाही. तर सायली म्हणते, या चाव्यांवर माझा अधिकार आहे, त्या चाव्या मला परत दे. तर प्रिया म्हणू लागते, आईबाबांनी माझ्यावर एवढ्या विश्वासाने जबाबदारी दिली आहे आणि तू का जळतीयस सायली? अगं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी अगदी मनापासून या घराला स्वीकारलं आहे, मग तू का माझ्यावर जळतेस? लहानपणाचं शत्रुत्व अजूनही तसंच ठेवलंयस का? सायली म्हणते की हो, कारण तू कधी बदलणार नाहीस हे मला चांगलंच माहीत आहे. अश्विन म्हणू लागतो, सायली वहिनी, अगं एकदा विश्वास ठेवू ना. सायली म्हणते,